सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। हवामान खात्याने राज्यातील 15 ते 20 जिल्ह्यांना 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर बातमी। माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीतच विदर्भाच्या या सर्वच परिसरांमध्ये 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। मोठा पाऊस 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात देखील होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। तसेच कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांना विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान देण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात बघायचं झालं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्राच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान काही भागात यातील मोठा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।